जय भीम, नमो बुद्धाय. बोधिसत्व वंदनेमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहत आहोत की हॉटेल बुर्ज, हे हॉटेल बुर्ज आहे. हे बुर्ज हॉटेल आपल्याला नवीन असेल, आपण पाहायचा हा पाहत आहोत. तर ह्या हॉटेलमध्ये आपण उतरलेलो आहे आणि आपण आता श्रीनगरमध्ये आहोत आणि हे आपले सर्व लोक येत आहेत. हे आपले सगळे येत आहेत. लता आहे, ताई आहेत, बाई आहेत काय. आणि आपण आता हे आपले काही हे बघा, हे आपले महत्त्वाचे कार्यकर्ते आहेत काय. हे सगळे आपले कार्यकर्ते, सगळ्याच्या ताई आहेत. सगळे अगदी आपण आज श्रीनगर पाहणार आहोत. आपण व्हिडिओ पाहत राहा आणि वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्हाला दर्शन होईल या ठिकाणी श्रीनगरमधील. जय भीम. ही रहदारी आहे, ही जम्मूमधील आहे. हे जम्मूमधील रस्ते आहेत. सकाळचे 9:08 वाजलेले आहेत आणि हा कुठला भाग आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. हे पहा, या ठिकाणी आपण वाचत आहे की मस्कन बाग, नंतर डुलेट बाग आणि त्याचबरोबर नौपारा हा इथला भाग आहे. इंटेरियर वर्ल्ड. तर एक ठिकाणचा हा भाग आहे. तर हा वेगवेगळे भागात आहेत. हे आपले लोक काय खरेदी करत आहेत या ठिकाणी पलीकडच्या साईडला. हे पाहत आहोत आपण. हे बघा, ठिकाणची आजची परिस्थिती सांगायची म्हणजे श्रीनगरमधील तर वातावरण अगदी थंड आहे. फार अगदीच इतकं अगदी थंड आहे असं म्हणता येणार नाही. या ठिकाणी आपले कार्यकर्ते सुद्धा आहेत. सर, आपलं नाव सांगा आणि हा पुणे. आपल्याला कसं वाटलं इथं? खूप चांगलं आहे. आणखीन काय बदल पुण्यात ह्यात काय बदल? नाही, मी जास्त दिवस राहिले नाही. आता पुण्याला 1-2 वर्षच झाले मला. अच्छा अच्छा. पण एकंदरीत महाराष्ट्र आणि आता जम्मू काश्मीरमध्ये आपण आलेलो आहोत, काय सांगाल? हे वेदर, इकडचं वेदर पुण्यासारखंच आहे. आता रात्रीची वेदर किती होईल ते आपल्याला माहिती पडेल. पण थंडीचा वगैरे काय तुम्हाला कसा वाटतं काय? नाही, सध्या काही प्रॉब्लेम नाही. पण आता जसा आपण टाइम स्पेंड करू तेव्हा माहिती पडेल की किती थंडी जास्त आहे. पहिलाच दिवस आहे आपला. आज कुठं पाहणार आहोत तुम्ही? काय काय पाहणार? आज आम्ही आपला शंकराचार्य टेम्पल जाणार आहे. नंतर ट्युलिप गार्डनला जाणार सकाळी. संध्याकाळी दाल लेकला. सर सांगा, तुमचं नाव सांगा. आणि माझं नाव संजय मिश्रा. आम्ही मुंबईतून आले आहे. इकडे भरपूर छान लागतात. मुंबईमधून कुठून आले? मुंबई पनवेल. अच्छा, बोला. पनवेलमध्ये. अच्छा अच्छा. आणि हे माझे मित्र होते, माझे स्कूल फ्रेंड. गुड गुड गुड. बरं, काय हे श्रीनगर आणि आपलं मुंबई काय डिफरन्स सांगाल? फरक काय? ये तो हिल स्टेशन है. हाँ. और वो तो मुंबई से कंपेयर तो कुछ नहीं हो सकता. पर आज यहाँ पे खुशी मनाने आए हैं और उसके बाद में अपना देश है, अपना है, तो एक स्टेट घूमने आए हैं. श्रीनगर कश्मीर घूमा नहीं था. अच्छा. तो वो देखने आए. तो कश्मीर में घर आणि मुंबईमधील घर आणि रस्ते याबद्दल काय सांगाल? मुंबई में घर क्या है, टावर्स हैं बड़े बड़े. बड़े. यहाँ पे कैसा है, क्लाइमेट के हिसाब से वहाँ यहाँ पे ग्राउंड+2 ग्राउंड+4 ऐसा है. पर जैसे क्लाइमेट होगा वैसा ही वो वहाँ पे डेवलपमेंट होगा. यहाँ पे बड़े टावर शायद नहीं बन पाते होंगे कोई रीज़न से, ऐसा होगा. चलिए, थैंक यू व्हेरी मच. या हॉटेलमध्ये आपण चाललेलो आहोत आणि ह्या हॉटेलचा आतला भाग आहे. या ठिकाणी जेवणाचा भाग आहे. जेवण चाललेलं आहे या ठिकाणी लोकांचं. पहा, हा जेवणाचा भाग आहे. या ठिकाणी हे आपल्या या ठिकाणी आपण पाहत आहोत. हे आपले लोक आहेत. तुम्ही म्हणाल ब्राह्मणांची लोक इथं कुठे दिसायला लागले. हे सगळे आपले आहेत, बुद्धिस्ट आहेत. आणि हे बाबासाहेब एकच साहेब. हा, एकच साहेब. जय भीम.
हा काय माझं नाव कोमल विवेक बनसोडे आणि ही आमची ट्रिप एकदम धमाल करतोय आम्ही, एकदम मज्जा येते. जी टीम आहे, जे मेंबर्स आहेत, जे सगळेजण आहेत, इतके छान आहेत सगळेजण की फार एन्जॉय येतोय. 2 दिवसामध्येच इतकी मस्ती केलेली आहे, अजून बाकीचे दिवस येणं बाकी आहे. आज काय काय पाहणार आहे आपण? आज आपण टुलिप गार्डन बघणार आहे, शंकराचार्य मंदिर बघणार आहे, त्याच्यानंतर आपण दुपारचं जेवण करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण हे करणार आहोत. आणि एक विशेष व्यक्तीचा आज बर्थडे आहे, ते बर्थडे सेलिब्रेशन करणार आहोत, त्या म्हणजे आशाताई नांगरे. आशाताई नांगरे. आशा रमेश नांगरे, मी राहणारी काळेवाडी. मी ह्या ट्रिपला आलेले आहे. खूप छान आहे, खूप एन्जॉय करते आणि आज माझा बड्डे आहे. तो बड्डे साजरी इथेच करायचा आहे. मी ठरवलंच होतं काश्मीरमध्ये येऊन माझा बड्डे साजरा करणार आहे आणि मी खूप खुश आहे. आणि ह्या खास इथे बड्डे करण्यासाठीच मी आलेले. आणि ही टीम आहे ना, ही टीम एवढी सुंदर आणि एवढी छान आहे ना. आणि जगताप सरांचं आणि त्यांचं म्हणजे खूप कौतुक करते. आणि खूपच ते दोघं चांगले आहेत आणि खूप काळजी घेत आहेत. आणि अशाच ट्रीपमध्ये मी येत राहणार आहे. ही माझी 2री-3री ट्रीप आहे. आणि जय भीम. मी स्वाती किशोर गजबे, मी या ट्रिपला आलेली आहे. माझी ही 4th-5वी ट्रिप आहे सरिताताईंसंग. त्यांच्या ट्रिपशिवाय मी दुसऱ्या कुठल्याच ट्रिपमध्ये जाणार नाही. हा माझा फंड आहे. त्यांच्याशिवाय मज्जाच नाही कुठल्या ट्रिपला. आणि त्यांच्या खूपच सुंदर आहे आणि खूप धमाल मस्ती करणार आहोत आम्ही सगळेच्या सगळे. माझं नाव कमल राजू निकाळजे. बर, कुठे राहता? टिंगरेनगरमध्ये राहते, दळवी सरांच्या शेजारी. बर. हा, काय तुम्हाला दळवी सरांनी काय शिकवलं वगैरे? काय खूप छान शिकवलं. खूप व्हिडिओ घेतात, डान्स करायला लावतात, आमचे ग्रुपवरती टाकतात व्हिडिओ सगळीकडे. सगळे आम्हाला बघून खुश होतात आणि आम्ही दळवी सरांना बघून खुश होतो. आणि मी काश्मीरला आली आहे, पहिल्यांदा आली आहे आणि मी खूप खुश आहे. आमची पूर्ण टीम खूप छान आहे. सरिताताई आणि जगताप सर हे दोघं जण घेत आहेत आणि आम्हाला खूप छान ट्रीट करतायत ते. आणि आज आम्ही खूप खुश आहेत. छान आहे म्हणजे काय काय वाटतं तुम्हाला? छान का वाटतं? जवळ खूप आनंद वाटतोय. बर्फ आहे चारी बाजूनी. आमची जी टीम आहे ती खूप चांगले आहेत. सगळ्या टीममधले लोक छान आहेत, डान्स करतात, छान प्रेमाने राहतात. लांबचे आहेत, आमच्या ओळखी पण नाही आहेत त्यांच्याशी, तरी पण ते खूप छान एका प्रेमाने राहतात आमच्याबरोबर. असं वाटत नाही की आम्ही कधीतरीच भेटलोय म्हणून. पुण्यातलं आणि इकडचं काय बदल काय वाटतो? पुण्यातल्या इथलं पुणे शहरसारखं कुठलं शहर नाही आहे. बोला बोला. पुणे शहरसारखं कुठलं शहर नाही आहे, पण तरी पण काश्मीर पण खूप सुंदर आहे, छान आहे. आणि माझी इच्छा होती काश्मीरला यायची म्हणून मी आली आहे. हे सगळं कुणामुळं? हे सगळं कुणामुळं? बाबासाहेबांमुळं. येस येस येस. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बोधिसत्व वंदनामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आणि आज दिनांक 6 आहे आणि रविवार आहे. आणि या वेळेला आपण या ठिकाणी श्रीनगरमध्ये आहोत. आणि श्रीनगरमध्ये आपण कशा प्रकारे बदल आहे आपला पुण्यामध्ये आणि श्रीनगर महाराष्ट्रामध्ये, या दृष्टिकोनातून आपण आपल्याला आता आपल्या बहुजन संघाच्या अध्यक्षा, महिला अध्यक्षा गायकवाडताई, अलकाताई गायकवाड हे आपणाशी 2 शब्द बोलतील. बोला. श्रीनगरमध्ये आहोत आणि श्रीनगरवरून आता आम्ही निघालोय टुलिप गार्डन करणार आहे आज. आणि त्यानंतर शंकराचार्याचं मंदिर बघणार आहोत. काही अनुभव बघणार आहेत, कसं आहे काय त्या मंदिराचं, कशी बांधणी केलेली आहे काय वगैरे. बरं, आपल्याला पुण्यामध्ये आणि ह्या श्रीनगरमध्ये काय फरक वाटतो? पुण्यामध्ये थोडंसं असं सुटसुटीत वाटतं. सगळीकडे असं हे थोडंसं असं मला बंदिस्त असल्यासारखं वाटतं. आणि घरं पण अशी एकदम जवळ आहेत. गारवा आहे, सकाळी असं लोचणारी थोडीशी थंडी आहे. असं सकाळची सुरुवातच म्हणजे अशी झालेली आहे. आणि ओके. बरं, आपला प्रवास जो आहे इथपर्यंतचा तो काय सांगाल प्रवासातला? आपण काश्मीरला उतरलात तिथलं काय सांगाल? तिथं हे कसं आहे, काश्मीर कसं आहे आणि हे जम्मू? काश्मीर आणि जम्मू रोडच्या संदर्भात काय सांगाल तुम्हाला येताना अनुभव? रोड इतके काही अजून सुधारणा झालेली नाही रोडमध्ये. रोड खूप छोटे आहेत आणि म्हणावं अशी सुधारणा अजून काही झालेली नाही. माझं नाव भारती जाधव. सर्वांना जय भीम. जय भीम.
आज आम्ही काश्मीर काल रात्री आम्ही श्रीनगरला आलोय आणि आता आम्ही टुलिप गार्डनला चाललोय फिरायला आणि खूप छान वाटते, वातावरण खूप छान आहे, थंड वाटते. इथं फरक सांगायचं म्हणजे इथं पुण्यापेक्षा घरांची रचना खूप वेगळी आहे, पण छान वाटते. अगदी असं जुन्या काळातली सारखी घर आहे. बरं हे बाहेर काय आहे, काय पाहताय ते तुम्ही? पाणी बोटिंग आहे हा, आणि बोटिंगचे ते जे बोट आहे त्या खूप छान असं नक्षीकाम आहे त्याच्यावर. हा, सुंदर दिसतात त्या. बर. आम्ही पण त्याचा अनुभव घेणार आहोत. आणि एकंदरीत वातावरण खूप छान आहे, खूप आनंद वाटतो. गुड. बर, रस्त्याच्या बाबतीत आणखी इथल्या रस्त्यांचं काय सांगाल तुम्ही? रस्ते फार छोटे आहे ना, रुंद आहे. हा, श्रीपती मसवेकर, मूळ कोल्हापूर, आता सध्या पुण्यात राहतोय आणि ट्रॅव्हल्स कंपनी कडून जगताप साहेबांच्या काश्मीर टूरला आलेलो आहे. काल आम्ही जम्मूमध्ये उतरलो आणि जम्मू ते श्रीनगर काल प्रवास केला. तर चौकशी केली असता असं समजलं की पूर्वी जम्मू ते श्रीनगर 12 ते 14 तास लागत होते, पण आता नवीन रस्त्याचं नवीन सरकारने खूप सुधारणा केलेली आहे. नवीन जवळजवळ 9 किलोमीटर 8 किलोमीटर असे मोठमोठे बोगदे तयार केलेले आहेत आणि रस्त्याची कामं सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याची नवीन रस्ते झाल्यामुळे जवळजवळ 7-8 तासातच आम्ही पोहोचू शकलो. पूर्वी 12 ते 14 तास लागत होते, पण आता लवकर पोहोचलो. आणि येताना आश्चर्यजनक म्हणजे खूप उंच पर्वताच्या रांगा आहेत. त्या पर्वताच्या रांगामध्ये खूप उंचावर छोटे बंगले, छोटी घरं बांधलेली आहेत आणि आम्हाला आश्चर्य वाटलं की एवढ्या उंचावर लोक कसे राहतात. त्याची चौकशी केली असता असं कळलं की त्याने तिकडे उंचावर आपले घर साहित्य नेण्यासाठी घोडे बाळगलेले आहेत आणि घोड्यावरून सगळं साहित्य नेतात आणि त्यांना आता सवय झालेली आहे आणि त्यांचं जीवन ते जगतात. आणि मेंढपाळ वगैरे असं सफरचंदाच्या बागा आहेत काही लोकांच्या आणि बकऱ्यांचा मेंढपाळांचा बिझनेस करतात. आणि खूप छान वाटलं वातावरण. काश्मीरला पहिल्यांदाच आलो आम्ही, पण खूप आनंद वाटला, समाधान वाटलं. आता शहरामध्ये रस्ते लहान आहेत, पण आता नवीन जे रोडची सुधारणा चाललेली आहे ती खूप छान आहे. खूप मोठमोठे ब्रिज बांधायचे सुरू आहे, नदीतून ब्रिज बांधायचे सुरू आहे. म्हणजे खालून नदी आणि नदीच्या वरून रस्ते तयार होत आहेत. खूप मोठ्या प्रमाणात प्रगती सुरू आहे जम्मू आणि काश्मीरची. आणि पूर्वी मला वाटते मधल्या बराचसा काळ बंदीच होती, सर्व टुरिस्ट लोक येत नव्हते, बंद होतं. पण आता सगळ्यांना खुल्लं केलेलं आहे आणि आपण आता आरामात फिरू शकतो, बघू शकतो, आनंद लुटू शकतो. फार छान वाटतं सगळं. धन्यवाद. आपल्या सगळ्यांना जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम. माझं नाव टीना ऋतिराज पंडित आहे. मी पुण्यावरून आली आहे. आता आम्ही श्रीनगरमध्ये आहे आणि आता आम्ही सर्वजण ट्युलिप गार्डनला जात आहे आणि ही ट्रिप ट्रॅव्हल नेस्टकडून स्पॉन्सर केलेली आहे आणि आम्ही याच्यात खूप एन्जॉय केला. आम्ही ट्रेननी ट्रॅव्हल केलं आणि खूप चांगलं वाटतंय. आता आम्ही बसमध्ये ट्युलिप गार्डनला आणि टेम्पलला जातो आणि आता आम्ही दाल लेक पाशी आहे. आम्ही तेच बघत होतो की आता आम्हाला संध्याकाळी पण दाल लेकमध्ये जायचं आहे ना, तो त्याच्यासाठी. तर हे श्रीनगर जे आहे यामध्ये तुमचा मुक्काम किती दिवस आहे, काय सांगाल? हे श्रीनगरमध्ये आम्ही 3 नाईट्स थांबणार आहोत. जसं की आम्ही बुर्ज हॉटेल बुक केलं आहे सर्वांसाठी, तिकडे आम्ही थांबणार आहोत. बरं, म्हणजे हा किती दिवस तुमचा मुक्काम आहे म्हणलात? आता श्रीनगरमध्ये 3 दिवस आहे आणि आम्ही गुलमार्गमध्ये जाणार. अच्छा, गुलमर्गमध्ये जाणार आहात फक्त. अच्छा, आणि श्रीनगरमध्ये आहे हा श्रीनगरमध्ये तुम्ही आज आहे? आज आणि उद्या. ओके, ठीक आहे. सांगा. मंदार सर्जीराव रंगपिसे. हा, कुठं आलात?
आम्ही काश्मीरला आले. म्हणजे श्रीनगर आहे. श्रीनगरला. श्रीनगर हे राजधानी आहे. हा पण पुढे आणखीन काय सांगा बदल आपल्या पुण्यामध्ये आणि इथल्यामध्ये? हो खूप सारा बदल आहे इथल्या. इथं काय वेगळं काय वाटतं? इथं थंड वातावरण आहे. बर. बर्फ आहे जास्त. डोंगर पहाडी इलाका आहे. पहाडी लोक पण आहे इथं. बर. या ठिकाणी काय नावा होडी वगैरे पाहिली आपण? बोट पाहिली. आपल्याकडच्या बोटी आणि इकडच्या बोटी होडी मधला फरक सांगा. काय फरक आहे? फिरायसाठी आहे. छान सजवलेलं आहे. बरोबर. बर. आणखीन इथलं जेवण वगैरे कसं काय वाटलं तुम्हाला? जेवण चांगलं आहे. जेवण एकदम मस्त आहे. बर. काही श्रीनगरचं चित्र आहे. सगळीकडे पाणी पाणी आहे आणि मध्ये आधी घर आहे. ते सगळे हे असं चित्र पाहणं आपल्याला बघा. हे टेकडीचा भाग आहे. काय अर्बन फॉरेस्ट डिव्हिजन श्रीनगर या ठिकाणी लिहिलं बघा. वेअर इन एरिया. इथं म्हणजे अस्वलाचा एरिया आहे. आपण या ठिकाणी जरा हे राहिलं पाहिजे सतर्क. जय हिंद. हे शंकराचार्य मंदिर श्रीनगर. आपण आता जे बघायला जाणार आहोत हे शंकराचार्याचं मंदिर बघणार आहोत. आपण जरी बुद्धिस्ट असेल तर हे शंकराचार्याचं मंदिर म्हणजे कुणाचं मंदिर आहे हे सांगायला नको आहे. हे बौद्धच आहेत. बौद्ध विहार, बौद्ध मंदिर आणि बुद्धांच्याच मूर्ती आहेत. हे सगळं बाकीचं जे आहे हे या ठिकाणी हे खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचं हे सगळं चाललेलं आहे. आणि हे कुठेतरी आपण याला भारताला जर पुढच्या 50 वर्षामध्ये पुढे घेऊन जायचं असेल आणि हे बनवायचं असेल जगद्गुरू सगळं ही गुरु तर आपल्याला अंधश्रद्धा सोडली पाहिजे. म्हणून जय भीम, जय बुद्ध, जय भारत. पाहूया आपण पुढं मंदिर आता कसं आहे काय आहे. हा सगळा माहोल या ठिकाणी पहा. या ठिकाणी चूल वगैरे लावलेले आहे आणि या ठिकाणी चहा वगैरे हा फ्री चहा दिला जातो. या ठिकाणी सगळे ज्याला आपण सेवाभाव म्हणतो ह्या सेवाभावी ह्याच्यावरती हे सगळं चाललेले आहेत. हे या ठिकाणी पैसे घेतले जात नाहीत. फ्री ऑफ मध्ये हे दिलं जातं तुम्हाला. तुम्ही आल्या दम लागलं खूप. एकदम छान मेडिटेशन काढा. अशी तिकडची पण काढा. हे सगळं शंकराचार्य मंदिरकडे चालू आहे. म्हणजे हे बुद्धिस्ट मंदिर आहे हे लक्षात घ्या. सर कुठून आलात आपण? माझं नाव चंद्रशेखर हनुमंत कुलकर्णी. मंदिर अतिशय छान आहे. काश्मीरी अतिशय सुंदर आणि आनंददायी वाटलं. त्यामुळे आम्हाला इथं येऊन समाधान वाटलेलं आहे. बर. कोल्हापूरचं शहर आणि हे शहर म्हणजे श्रीनगर काय वाटलं? नाही प्रत्येक शहर हे चांगलंच असतं. बर. श्रीनगर पण डिफरन्स थंड हवेचं ठिकाण असल्यामुळे अतिशय चांगलं आहे. रस्त्यांच्या बाबतीत काय सांगाल? रस्ते चांगले आहेत. पुण्यातले म्हणजे आपल्या पुण्यातले किंवा कोल्हापूरचे रस्ते एकदम बेकार आहेत. कोल्हापुरातले बेकार आहेत. श्रीनगरमध्ये चांगले आहेत त्या मनाने. बर बर. आणि माणसं इकडली कोल्हापूर आपल्यापेक्षाही चांगली माणसं वाटली. चांगली इन द सेन्स ऑफ सहकार्य करणारी. अच्छा. अशी आवडलेली आहे. बरोबर आहे. कोऑपरेटिव्ह नेचरची माणसं. कोल्हापूर म्हणजे पहिलवानांचा देश आहे. पहिलवानांचा. त्यामुळे थोडं असणार तुम्ही म्हणते तसं. हा. पुढं कोल्हापूर शहर अत्यंत चांगलंच आहे. हा. शाहू महाराजांचं काय तिथं वैशिष्ट्य? शाहू महाराजांचं कोल्हापूर नगरी आहे. या व्हेरी गुड. काय पॅलेस बिलेस त्यांचा आहे का? आहे. कोल्हापूरमध्ये पॅलेस बघण्यासारखं आहे. त्यांनी काय सुधारणा इतर देशातल्या सुधारणामध्ये सोशल रेव्होल्युशन. कोल्हापूर जिल्ह्याला त्यांनी धरण जे राधानगरी धरण आहे ते शाहू महाराजांच्या काळात बांधलेलं आहे. क्या बात आहे. त्यामुळे आता सुबत्ता जी आहे कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांच्या कृपेनं आहे असं म्हणायला हरकत. छान. तर महालक्ष्मी मंदिर हे बघण्यासारखं आहे. छान. पर्यटकांनी अवश्य येऊन तिथे बघावं. हे पहा श्रीनगर. या शंकराचार्याचे जे मंदिर आहे जवळच तिथून आपण हे शॉट घेतलेले आहेत श्रीनगरचे. पाणी जास्त आहे, घरं कमी आहेत.
हे जे दिसतात ते हाऊस बोट आहेत, ते हाऊस बोट म्हणजेच बोटी आहेत, परंतु घरं राहणार आहेत त्याच्यात आणि त्याला पैसे घेतले जातात. हा एक इकॉनॉमिकली पॉईंट आहे. शंकराचार्याच्या मंदिरावरून आपण हा घेतलेला हा शॉट आहे श्रीनगर शहराचा. पाहत आहोत आपण ही खरं तर पाहता पूर्वीची जी प्राचीन मंदिर आहे तर ती बौद्धकालीन विहार आहे आणि या सगळ्या विहारांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर हे पूर्वीचं बौद्ध विहार असावं असं लक्षात येतं. परंतु हळूहळू त्याच्यामध्ये बदल घडत येऊन हे वेगळ्या स्वरूपाचं मंदिर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि शंकराचार्य असं त्याला नाव दिलेलं आहे. पण पिंड जो आहे तो आपल्या जो स्तूपाचा आकार असतो तशा आकाराचं त्या ठिकाणी आहे. म्हणजे नंतर ठेवलेलं आहे असं जाणवलं आणि त्यामुळे अशा लोकांच्या अंधश्रद्धा वाढवून त्याला खतपाणी देण्याचं काम खरं या ठिकाणी होत आहे असं मला वाटतं. तर एवढंच मी सांगेन की हे पूर्वीचं बौद्ध मंदिर असेल. मोबाईल घेऊन पाहिजे. हे पहा, हे आपण खाली पायऱ्या उतरत आहोत. ह्या शंकराचार्याच्या मंदिरामध्येच आहोत श्रीनगरमध्ये. जम्मू श्रीनगर. मी सरिता जगताप आणि आज आम्ही इथे श्रीनगरमध्ये शंकराचार्य टेम्पलला व्हिजिट करायसाठी आलो आहे. आता शंकराचार्य टेम्पलला माझी ही 7वी ते 8वी वेळ आहे. पण दरवर्षीमध्ये मला ह्याच्यामध्ये आपल्या गव्हर्नमेंटचं डेव्हलपमेंट आणि चेंजेस खूप उत्तम प्रतीने केलेले आहे. यावर्षी आम्हाला इतका सुंदर अनुभव आलेला आहे की कुठेही ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आम्हाला फेस करावा लागला आहे. खूप छान नियोजन केलेलं आहे. लोक सर्वांना व्यवस्थित जाऊन दर्शन घेत आहेत, जेवण आणि खाली येत आहेत. अन्नदान सुद्धा होत आहे आणि सर्वजण त्या अन्नदानाचा आनंद पण घेत आहेत. सर्वांना गरम गरम सकाळी चहा, ब्रेड, बिस्किट्स, आता त्यांना पुरी भाजीचं जेवण मिळत आहे. अशा प्रकारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. छान छान छान, व्हेरी गुड. नमस्ते, मी राजेंद्र सुतार. मी भैरवनगरहून आलो ट्रॅव्हल टूर बरोबर. तर त्यांच्या ते टूरचे लीडर सरिता मॅडम आणि जगताप सर खूप छान अरेंजमेंट केले. आज तर आमचा म्हणजे पहिलाच दिवस आहे काश्मीरमधला. आता उद्यापासून तर अजून खूप छान छान सिनरी, चांगल्या चांगल्या ठिकाणी हॉटेल वगैरे त्यांची व्यवस्था खूप छान असते. तर आता आम्ही खूप आनंद असा त्याचा घेतोय आणि 7-8 दिवसात आम्हाला घरची आम्ही आठवण काढणार नाही. पुण्याचा आणि इथला काय फरक सांगाल? रस्ते म्हणा, घरं म्हणा. नाही, आता तर पुणे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आलं आणि हे काश्मीरमध्ये, तर दोन्ही ठिकाणचे वेगवेगळं असणारच आहे. पण पुण्यात आता इतकी खूप छान आहे. एकदम बर्फासारखं पाणी लागते. फरक तर असणारच आहे. खूप छान वाटतंय. छान छान, व्हेरी गुड व्हेरी गुड. आपण काय सांगाल? खूप छान वेदर आहे. मला खूप आवडलंय. फर्स्ट टाइम काश्मीरला व्हिजिट केलं आम्ही. खूप आवडलंय. सगळ्यांनी या काश्मीरला एन्जॉय करा. गो अहेड. नाम बताइए आपका? हाँ, मेरा नाम निशी है. अच्छा, फर्स्ट टाइम मैं भी कश्मीर आई हूँ. हाँ, कमिंग फ्रॉम पुणे से आई हूँ. और प्रॉपर नेटिव प्लेस छत्तीसगढ़. या छत्तीसगढ़. हाँ, आगे कैसा लगा? बहुत सुंदर है, बहुत ही अच्छी जगह है. मुझे थोड़ा डर लगता है ठंड से, बट स्टिल मैं सर्वाइव कर ले रही हूँ, तो सब कर लेंगे. अच्छा, बाकी सब बहुत अच्छा है. और छत्तीसगढ़ और महाराष्ट्र में क्या, और ये छत्तीसगढ़ और महाराष्ट्र यू कंपेयर? छत्तीसगढ़ गर्म ठंडा दोनों है. महाराष्ट्र में स्पेशली पुणे में रही हूँ तो पुणे का वेदर काफी अच्छा है. अच्छा, गर्म ज्यादा मुझे नहीं लगता. अच्छा. कश्मीर टोटल ऑपोजिट. और महाराष्ट्र और अपना छत्तीसगढ़ का अपना रिलेशन है, पर्सनल रिलेशन. व्हाट इज योर पर्सनल रिलेशन?
माइका छत्तीसगढ़ ससुराल आई एम द रिलेशन। बोलिए बोलिए। हाँ, ये बात चाहिए मुझे। सही बात है, सही बात है। चाहिए इधर से एक उधर से। नहीं, वही चाहिए। भारत में यही होना चाहिए। आज जो बाबा साहब बोल रहे हैं ना, तो यही होना चाहिए। क्या पूरा बताइए। और आप बताइए क्या हाँ, मतलब कश्मीर तो बहुत ही अच्छा है और सब लोग आ जाइए, एंजॉय कीजिए। बहुत ही बढ़िया प्लेस है, आना चाहिए सब लोगों को, विजिट करना चाहिए। एटलीस्ट लाइफ में एक बार तो भी आना चाहिए। छान, व्हेरी गुड, थँक यू। थँक यू। हाँ, हो गया, बस सगळे लागले। एकदम चलो भेटू टुलिप गार्डनला नक्की। येस येस येस। चलो। या ठिकाणी पाहत आहोत या लेडीज, या चाललेल्या आहेत आणि एका लेडीजने बोलले, बाबा तुम्हाला मी चालत निघालो होतो ना, तर मला पाहून मग त्यासुद्धा म्हणल्या आम्ही सुद्धा चालत जातो, असं त्यांनी ठरवलं पाठीमागं. आणि मग मी पुढे आल्यानंतर पाहतो तर त्या बी आलेल्या आहेत. मी थोडं ह्याचं काम करण्यासाठी थांबलो होतो. सांगायचं तात्पर्य आहे काय की बाबासाहेबांची हीच अपेक्षा आहे की तुम्हाला पाहून लोकांनी म्हणजे ही केलं पाहिजे, काय की तुम्हाला पाहून लोक शिकले पाहिजे, तुम्हाला पाहून लोकांनी स्वतः चेंज केला पाहिजे. हा फार महत्त्वाचा भाग आहे. आता जे आपण चाललेलो आहोत हे शंकराचार्याचं या ठिकाणचं मंदिर म्हटलं जातं, परंतु नो, दिस इज अ बुद्धिस्ट सेंटर आहे असं म्हटलं तर चालेल. हे प्रत्येक विहार हे सेंटरच आहे आणि या ठिकाणी मूर्ती आहेत, त्याचबरोबर छोट्याच्या पण त्यानंतर आता ठेवलेले आहेत. काही सगळं ओरिजिनल आहे हे असं म्हणता येत नाही, कारण नंतर बरंच काही हे केलेलं आहे, चेंज केलेलं आहे. आणि हा ट्रस्टच 1800चा आहे, ट्रस्ट 1800चा आहे, अलीकडचंच आहे. सांगायचं तात्पर्य आहे की आपण हिंदुझमपासून बाबासाहेब म्हणले की तुम्हाला स्वतःला तरी अलग ठेवा, तरच आपण कुठेतरी बदलत होणार आहे. हां, काय हा पक्षी पहा, एकदम सुंदर आहे. आपण हा जाता जाता घेतलेला आहे. हा पक्षी खूपच छान आहे. हा पक्षी अगदी सुंदर आलेला आहे. ये खाली ये बाळा, हिच्या डोक्यावर आपण बस, हिला बस खातोय. आहोत इथं शालिमार बाग आहे, चष्माशाही आहे आणि परिमल असं हे या ठिकाणी ठिकाण आहेत. आता या ठिकाणी आपल्याला पाहण्याची संधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, पण तरीही आपण बघू पुढं काय होतं हे. पण हा जो नजारा आहे हा नजारा खूपच आपल्याला सुंदर दिसत आहे. एकदम झील, हे संपूर्ण झील आपण आहे पाहतो काय. आणि एक वेळ असा असतो की हे सकल बर्फाने आटलेलं असतं आणि यावरती लोक क्रिकेट खेळत असतात. असा हा या ठिकाणचा एक बऱ्याच वेळेला शॉट येत असतो. तर आणि आपण ह्याच्यामध्ये बी कधी पाहिलेलं असेल. तर अशा प्रकारचं हे श्रीनगर आहे. ते खरोखरच श्रीनगर आणि काश्मीर म्हणजे भारताचं नंदनवन आपण म्हटलं जातं आणि तसं आहे सुद्धा. सौंदर्य अगदी भरभरून इथे मिळालेलं आहे. परंतु इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट या भागात अजिबात जवळजवळ नाही आहेच. जे काय असेल यातली हे टुरिझमवरतीच आहे. या ठिकाणी हे जी समोरचे आपल्याला दिसतात हे सगळे तरुण मुलं ह्याच्यावरती होड्या वगैरे किंवा नाव वगैरे किंवा इथं काही गाईड असतील
तर अशावरती आणि छोटे मोठा व्यवसाय, अगदी फार व्यवसाय मोठे नाही आहेत या ठिकाणी असं दिसत आहे. आणि लोकांचा व्यवसायाच्या बाबतीत तर काहीच नाही या ठिकाणी. उद्योगाच्या बाबतीत काहीच करता येण्यासारखं नाही. आणि बराच बर्फ असतो, थंडी असते. आणि या ठिकाणचा जो परिसर आहे हा परिसर नेहमी युद्धाचा परिसर राहिलेला आहे. या ठिकाणचे तरुण, या ठिकाणचे हे सगळं युद्धमय वातावरण असतं. या ठिकाणी इथल्या पार्लमेंटवरतीसुद्धा ही झालेला आहे, हल्ला झालेला आहे एकदम. तर अशा प्रकारचं ही अगदी. आणि या ठिकाणचा महत्त्वाचा म्हणजे या ठिकाणी लोकसंख्येच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी जास्तीत जास्त लोकसंख्या 30-40पर्यंत लोकसंख्या मोमेडियनच आहे आजसुद्धा पाहिलं तर. आणि हे 370 हटवल्यामुळं तर आणखीन जास्त लोक त्रस्त झालेले आहेत. आणि या ठिकाणी बाहेरच्या लोकांना आम्हाला येता येतं. या ठिकाणी सगळे ह्या बसलेला मुली आहेत वगैरे हे फिरायला आलेले आहेत या ठिकाणचे लोक. इथल्या बाहेरच्या आसपासचे बी आलेले असणार आहेत. तर अशा प्रकारचं हे एक काश्मीरमधील श्रीनगर शहर J&K जम्मू अँड काश्मीर या दोन्ही छोट्या छोट्या राज्यातलं हे मोठी राजधानीचं शहर आहे श्रीनगर. आणि त्यामधील हा तलाव आहे. तलावाचं नाव हे शोधण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे, पण अजून तर काही आम्हाला कुठं दिसलेलं नाही आहे. हे डल लेक आहे. आपण या ठिकाणी आता चौकशी केली तर हे डल लेक आहे. ह्या ताईंनी आपल्याला हे डल लेक म्हणून सांगितलेलं आहे. तर हे डल लेक आहे. हा फार मोठा आहे आहे डल लेक आहे. लेक ओके. लेक म्हणजेच तलाव, तळं. अर्थात हे जे तळं आहे हे मॅनमेड नाही आहे. हे ज्याला आपण म्हणतो नैसर्गिक आहे. धरण किंवा काय असं काही नाही आहे किंवा मुद्दामन केलेलं आहे असं काहीही नाही आहे या ठिकाणी. फक्त ही बंदिस्ती वगैरे आहे. या ठिकाणी आपण पाहत आहोत खूप सुंदर फुलाची झाडं आहेत. हे बगीचा जो आहे, एक मिनिट, हे डल तलाव आहे. हा पूर्णपणे नैसर्गिक आहे. आणि आता ह्या तलावाच्या तर हे अशा प्रकारचा तलाव हा भला मोठा आहे. आम्ही बराच ठिकाणी आपण पाहत आहोत हे फुलं. हे ट्युलिप गार्डन. आणि ही अशा प्रकारची ट्युलिप गार्डन आहे की जेणेकरून तुम्हाला आनंदच वाटला पाहिजे. हो का, किती स्वच्छ आहे. हो का, नट्स स्वीट्स या ठिकाणी विक्रीला ठेवलेले आहेत. काय हे या ठिकाणी वेगवेगळी फुलं ठेवलेली आहेत. हो का, वेगवेगळ्या कुंड्यामध्ये अगदी वेगळी फुलं आहेत. हे फुलांच्या बाबतीतच ही गार्डन तशी प्रसिद्ध आहे. काय तर हे गार्डन आहे. आणि हे या ठिकाणी हा गार्डनचा जो भाग आहे तो इथं मार्केटिंगचा हा भाग एंटरच आहे. हा मार्केटिंग आहे भाग. इथं मार्केटिंगचे कपडे बिपडे वगैरे, इथं नट्स वगैरे काय शोरूम म्हणजे तुम्हाला मार्केटिंग. हे आपण आता गार्डनच्या बाहेर आहे, ट्युलिप गार्डनच्या बाहेर. आणि या ठिकाणी आता आपण हे पहा, हे इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन असं आहे. कन्सिव्ड अँड क्रिएटेड बाय गुलाम नबी आझाद. आपल्याला माहीत आहे की या ठिकाणचे गुलाम नबी आझाद हे या ठिकाणी मिनिस्टर होते. ऑनरेबल चीफ मिनिस्टर होते. J&Kचे चीफ मिनिस्टर होते. आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणचं हे इनॉग्रेशन झालेलं आहे ह्या बोर्डचं. क्रिएटेडच त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या काळामध्ये हे गार्डन तयार झालेलं आहे. आपण पाहू शकता. आपण पाहणार आहोत तिकीट घराचं आपण तिकीट काढले जात आहेत. मोठ्यांना 75 रुपये आहे आणि लहान मुलांना 30 रुपये असं या ठिकाणी काढलेलं आहे तिकीट. आणि हे तिकीट पर्सनली काढावं लागतं. म्हणजे जे या ठिकाणी ऑर्गनायझर असतात ते हे वेगवेगळे इथलं तिकीट वगैरे काढत नाही, ते आपण काढत असतं. किंवा इथं आल्यानंतरचा खर्च असतो किंवा एंट्रीचा कुठलाही तो आपापला करायचा असतो. आणि त्यामुळे हे आपली तिकीटं काढली जातात. ज्यांना बघायच्यात काहींना वाटते किंवा नको आम्हाला बघायला ते तिथं थांबतात. म्हणजे एकंदरीत त्या दृष्टिकोनातून हे जे काही ऑर्गनायझर असतात दे ट्राय टू सेव्ह हिज मनी.
ओके, तर आता हे ट्युलिप गार्डन आपण बघायला जाणार आहोत. बघू आपण काय आहे. गुलाम नबी आझादने कशा प्रकारे आपल्याला ते खुश करतात ते बघूया आपण गार्डनच्या स्वरूपात. हे ट्युलिप गार्डन आहे पहा. सब फूल के जहाँ वहाँ देखो सब फूल ही फूल है. अगदी रंगीत सगळे फुलं आहेत. आपण पाहत आहात काय रंगीत फुलांची ही बाग. आणि आपण हे फिरून बघणार आहोत आपण आता पाहूया. हे बघा कॅमेऱ्याकडे पाहायचं आहे. ह्या गार्डनच्या शेजारी हे फुलातलीच काही फुलं ही उभा राहिलेली आहेत काय. तर अशा प्रकारचे हे फुलातली फुलं आपण पाहत आहोत. आणि हे पुण्यावरून आलेली फुलं आहेत ह्या ट्युलिप गार्डनमध्ये. ओके, जय भीम. 2 फुलं आहेत पुण्यावरून आलेले आहेत. ही ह्या फुलातलीच काही फुलं या ठिकाणी आपण पाहत आहोत. तर अशा प्रकारचे ही गार्डन आहे ट्युलिप गार्डन की जे गुलाम नबी आझादने बनवलेले आहे आणि त्यांनी स्वतःच याचं म्हणजे ही केलेलं आहे. तर एक हे पाहण्यासाठी या सीझनमध्येही हे या ठिकाणी ही 2 फुलं आलेले आहेत पुण्यावरून. ओके, जय भीम आहे. हे वेगवेगळ्या फुलांचे हे गुलाबाचीच फुलं आहेत पण हे वेगवेगळी फुलं आहेत पहा. ह्या काही गुलाबाची जवळजवळ उभं राहायचं. तर हे एक मिनटं हां हे बघा अनेक फुलं येऊन पुण्यावरून येऊन या ठिकाणी मिळत आहेत काय. तर हे बघा अनेक फुलं या ठिकाणी सगळे एकदम फुलं रंगीबेरंगी फुलं रंगीबेरंगी आहेत. हे सुद्धा रंगीबेरंगी आहेत आणि सगळे खुश आहेत फुलं काय. ओके 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 हो का ही फुलं एकदम सुंदर एकदम छान हो का. हे फुलांचं झाड ओनली फॉर हो का. हा शॉट घेण्याचं कारण मधली फुलं उमललेली आहेत आणि बाकीची फुलं उमलण्याच्या परिस्थितीमध्ये आहेत. पूर्ण उमललेले नाहीत परंतु हे पूर्ण आता ती उमललेली आहे. हे पुढचं पहा हा सुद्धा आहे ना. आणि हे रंगसंगती बघा एकदम भडक कलर सेंटरला आहे पांढरा आणि एकदम लाल कलर भडक आणि त्यामुळे तुम्हाला पाहायला अगदी मजा येते बरं वाटतं. म्हणून ते तशी अरेंजमेंट केलेली आहे. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण आज श्रीनगरमध्ये आहोत आणि JK म्हणजे जम्मू अँड काश्मीर म्हणजेच काश्मीरमध्ये आहोत. काश्मीरची राजधानी श्रीनगर आहे आणि या श्रीनगरमधील आपण ज्या हॉटेलमध्ये उतरलेलो आहे त्या हॉटेल मी अजून आपल्याला दाखवलेलं नाही आहे माझ्या माहितीनुसार. तर मी आपल्याला हॉटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता. तर हे बुर्ज नाव हे हॉटेल बुर्ज. या बुर्ज हॉटेलमध्ये आपण उतरलेलो आहे आणि या ठिकाणी 401 म्हणजे 401 अशा रूम नंबर आहे आपला आणि ह्या रूममध्ये उतरलेलो आहोत. आणि या ठिकाणी आपली ह्या सगळ्या गाड्या ह्या चौकात अगदी हॉटेल बुर्ज या गाड्या आपल्याला दिसत आहेत. आपण या गाडीमध्ये जाणार आहोत. ही समोरची गाडी आहे. हे दरवाजा उघडलेला आहे. त्या गाडीमध्ये आपण जाणार आहोत. तिथे एक लेडीज उभा राहिलेली आहे आणि त्या गाडीमध्ये आपण जाणार आहोत. आणि हा चौक आहे. हा चौक अगदी रहदारीचा चौक आहे. एकदम हे आहे मिस्कन बाग म्हणून या बाजूला हे जात आहे काय इंट्रोडक्शन. आणि हे आपलं हॉटेल आहे. तर आपली सर्व लोक आपण या ठिकाणी जे मी दाखवणार आहे आता आपल्याला केशर आपल्याला माहीत असेल केशर. तर हे केशर हे या ठिकाणी विकलं जातं. आपल्याला आता मी सांगितलेलं आहे की हे हॉटेल बुर्ज आहे आणि हॉटेल बुर्ज आणि ह्या चौकात आपण ह्या हॉटेलमध्येच उतरलेलो आहोत. हे हॉटेल बुर्ज आहे. हे हॉटेल बुर्ज. या हॉटेल बुर्जच्या बुर्जच्या 401मध्ये आपण उतरलेलो आहोत काय. हां हे कामटे साहेब आहेत हे काळजी घेतात. हे हॉटेल बुर्ज हे हॉटेल बुर्ज आपण पाहिलेलं आहे सांगितलेलं आहे. आता आपण आपल्याला गाडी दाखवणार आहे.
आपण गाडी पाहिलेली असेल किंवा नसेल, ही आपली गाडी नंबर आहे. या ठिकाणी हा गाडी आहे. हा गाडी नंबर आपण या ठिकाणी पाहत आहोत. ह्या का 2072 JK 11H 11H असा हा गाडीचा नंबर आहे. JK 11H 2072 ही अशी आपली गाडी आहे. आणि ह्या गाडीमध्ये आता हे जी आहेत आपले लोक या ठिकाणी मसकर साहेब वगैरे हे केशर खरेदी करत आहेत. या ठिकाणी हे केशर बघा, आपल्याकडे ह्या केशरचा भाव खूपच असतो. मी 200-250च्या पुढं असतो, 200-300च्या. या ठिकाणी हे 200 रुपयेमध्ये देत आहेत. 280 230 तो 100 रुपयाला देत आहेत आपल्याला आता. या आपल्याकडं तर 200-300पर्यंत हा जातो. तर अशा प्रकारचं. आणि ही आपली गाडी आहे. ही गाडी आहे आपली. या गाडीमध्ये आता आपण बोलणार आहोतच. या गाडीला आपण बघितलेलेच लोक आहेत बहुतेक. ही गाडी आपण समोरून पाहत आहोत. आपली गाडी, ही गाडी आपण समोरून पाहत आहोत. आपल्याला दुसरा एक शॉट दाखवतो मी. जय भीम जय भीम. आज 7 तारीख आहे, समोर आहे आणि महिना एप्रिल आहे. बोधिसत्व वंदनेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण श्रीनगरमध्ये आहोत आणि श्रीनगरमधील हे एक बुर्ज हॉटेल आहे. हे बुर्ज हॉटेल आहे आणि या बुर्ज हॉटेलमध्ये आपण 401 रूम नंबरवर राहिलेलो आहोत. आणि आता आपली ही गाडी आहे. ह्या गाडीने आपण जाणार आहोत पाहण्यासाठी. आता कुठं पाहणार आहोत आपण, त्या पाहण्याचं ठिकाणसुद्धा आपल्याला दाखवलं जाईल. आणि श्रीनगरमधील आपण आज फिरणार आहोत. बरं, श्रीनगरमधील हा रहदारीचा चौक आहे. श्रीनगरमधील हा रहदारीचा चौक आहे. हे हॉटेल बुर्ज आहे. या ठिकाणी आपण राहणार आहे. 2 दिवस झाला आपण इथं राहत आहे. हे पहा, आपण आता श्रीनगरमधून चाललेलो आहोत. ह्या श्रीनगरमधले शहर आपण पाहत आहोत आणि खूपच सुंदर शहर आहे. छोटं शहर दिसत असेल. या ठिकाणी कॉलेजेस आहेत, मोठ्या IITच्या संस्था आहेत. हे गुरुद्वारा दिसत आहे आपल्याला पुढं. या ठिकाणी गुरुद्वारा खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जो स्पॉट बघायला चाललेलो होता ते सोनमर्ग या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि सोनमर्गला आपण त्या ठिकाणी सोनमर्गला बर्फ संपूर्ण आहे आणि बर्फ पाहणार आहोत, बर्फामध्ये खेळणार आहोत. बर्फाचं तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बर्फ पाहायला मिळेल. आणि इव्हन त्या ठिकाणी आपले जे सर्व कार्यकर्ते आहेत, आपल्या सर्व लेडीज आहेत, ताई माई अक्का आहेत, हे आपल्याला त्या ठिकाणी दिसणार आहेत. तर आपण आता या श्रीनगरमध्येच आहोत. राजधानीचं शहर आहे हे. काय या ठिकाणी पुण्यासारख्या फारशा मोठ्या इमारती आपल्याला दिसणार नाहीत, परंतु आहेत ह्या 2 मजली 3 मजली 4पर्यंत आहेत. 4-5 पर्यंत जास्तीत जास्त हे आपण पाहत आहोत. श्रीनगर टू सोनमर्ग या मार्गावरती आपण ज्याला ज्याच्या तिथं शक्य आहे त्या ठिकाणी हे पहा, ह्या शाळा आहेत. हे रहदारी आहे. रस्ते अरुंद आहेत, आपले इतके मोठे नाहीत. आपल्या इतके फार ज्याला आपण म्हणू की हायफाय असं हे शहर नाही आहे. साधं सिंपल परंतु माणुसकीचं शहर आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी आपण इमारती पाहत आहोत. हा पूल पाहत आहोत, पूल आहे आणि या पुलावरून आपण पाहत आहोत. हे जे पाहत आहोत ते मणीगाम पाहत आहे, मणीगाव. आणि हे अगदी पायथ्याला आहे. हे जे आता डोंगर, बर्फाचे डोंगर आहेत, याच्या अगदी पायथ्याला आहे हे गाव, का मणीगाव. ही नदीच आहे, पण या ठिकाणी पाणी नसलेली ही नदी आहे. काय हे बघा, ओहोळ वाहतात तसे, छोटासा ओहोळ वाहतो या. आणि हे वरचं बर्फाचं पाणीच हे येत आहे. वर बर्फ आहे, त्याचंच पाणी ते खाली येत आहे. हे बघा, आपण आता श्रीनगरवरून या गावी आलेलो आहोत.
हे कंगन तालुका आहे आणि हे अंतर हे जे आहे आपण जवळ आलेलो आहे ते 160 किलोमीटर आलेलो आहे, 160च्या पुढं आलेलो आहे आणि आता आपल्याला आणखीन 40 किलोमीटर जायचं आहे. हे ठेवून हे विलेज आहे आणि या विलेजवरून हा पॉईंट आहे. हे म्हणजे या ठिकाणी हे पॉईंट आहेत, कारण का ह्यावरती आपण जे पाहत आहोत हे सगळं बर्फ आहे. आपण या ठिकाणी हे बर्फ दिसत आहे आणि हा जो व्ह्यू पॉईंट आहे ह्या व्ह्यू पॉईंटवरती आपण थांबलेलो आहे आणि हे सगळं इथं बर्फ दिसत आहे. काय हे ठेवून हे गाव आहे आणि हा जो रस्ता असतो हा पुढं लेहला जातो, दार्जिलिंगला जातो पुढं. काय ते दार्जिलिंग वगैरे इथून जवळजवळ 300 ते 300 किलोमीटरपर्यंत येतं, 250 ते 300 किलोमीटरपर्यंत येतं. काय हे ठेवून हे गाव आहे. आता आपण अजून एक सर्वसाधारणतः ती 40 किलोमीटर जाणार आहोत पुढं. हे व्हिडिओ तुमचा हे केलेला आहे, मी चालू केलेला आहे. तर या ठिकाणी लता दिसत आहे, बाई दिसत आहेत. त्याचबरोबर हे मस्वेकर कुटुंब हे आपले छान कुटुंब आहेत, तेही आपल्याबरोबर असतात. बऱ्याच वेळेला ताई आहेत. तर हे खूप छान सगळा व्हिडिओ आहे आता. आणि ही नदी आहे, इकडच्या नद्या पहा, ह्या नद्याचा आवाज येत असेल. हा व्ह्यू पॉईंट आहे. हे आपण जे वरती डोंगरावरती आपल्याला चमकत आहेत, बर्फ चमकत आहे. हे बर्फ पहा, काय हे वर डोंगरावर दिसत आहे, हे बर्फ दिसत आहे. या ठिकाणी पहा, एकदम भारी हा शॉट आहे, दिसत आहेत हे. तर हे नदी आहे, क्या बात आहे. आणि ही एक या ठिकाणी ही एक आपली केली भारी शॉट आहे ना. ताईंच्या कुठं काढलं आपण हे. ह्यात काय होतं हे पहा, हे आशाताई आहेत आणि ह्या चालत येत आहेत. व्हेरी गुड छान. हा ठेवून गाव आहे आणि या ठेवून गाव आपण आता अजून 40 किलोमीटर जाणार आहोत पुढं वरती सोनमर्गला. तर असा हा इकडचा हा झाला आहे. काय आपण पुढं जाणार आहोत सोनमर्गला. असेच हे सगळे दिसत आहेत. अरे वा छान. व्हेरी गुड. या बसा. टिनू ही आपली टीना आहे. हे आहेत आपले कामटे साहेब, ताई आणि लता. अशा प्रकारचे हे आनंद घेत आहेत. ह्या मस्तपैकी ह्याच्या खाली हिमालय की गोद में, काय अशा प्रकारचा हा शॉट आहे. व्हेरी गुड. चला उभा राहा. हे पहा, हे ठेवून गावचा सगळा आपण हे घेत आहोत. वरती बर्फसुद्धा आपल्याला पांढरा दिसत आहे. काय आणि या ठिकाणी लता आणि ताई जवळजवळ या, जरा जवळजवळ म्हणजे व्यवस्थित घेता येतं. काही ठेवून गाव आहे आणि हे वरती बर्फ दिसत आहे आणि अशा प्रकारचं छान शॉट येत आहे. बर्फाचं हे आपल्याला समोर दिसत आहेत थोडे बर्फाचे हे डोंगर. तर हे बर्फाचं पाणी आहे. हे बर्फाचं पाणी होऊन खाली वाहत आहे ही नदी. आणि आम्ही तुम्हाला हे आपण आता हे सोनमर्गच्या साईड दिशेने आपण चाललेलो आहोत. कम्प्लिटली हे बर्फाचे डोंगर दिसत आपल्याला समोरचे. आपण या ठिकाणी एकदम बर्फाच्या जवळच आता बर्फाच्याच ह्याच्यामध्ये आलेलो आहोत आणि उभे राहिलेलो आहेत. इथं वैशिष्ट्य म्हणजे हे सगळं अगदी थंडीचं आहे. मला सुद्धा आता घालावं लागलेलं आहे डोक्याला वगैरे. तर आणि इतके बर्फ आहे की या ठिकाणी हे बर्फ आहे. आपल्याला पाणी जी बनतं आहे ना
ते ह्या बर्फाचं पाणी बनते. हो का, हे बर्फाचे तुकडे आहेत, हे बर्फाचे तुकडे आहेत. आणि मी जे आता उभा राहिलेलो आहे, माझा पाऊल आहे हा बर्फावर आहे. हे का, हां हे बर्फ आहे हा. आणि ह्या बर्फाचं पाणी होऊन हे असं नंतर बनून हे ओहोळ बनून हे असं त्या ठिकाणी वाहत आहे. बैठो आपण इथं आता हे सोनबर्गमध्ये आहोत. आणि या ठिकाणी पहा बर्फ एवढं पडतं की ही थोडी जागा आहे, इथं थोड्या फटी आहेत. बघा मी बर्फावर आलेलो आहे, आता मी बर्फावर आलेलो आहे. या ठिकाणी थोडी फट आहे, या फटीमधून इकडं बर्फ पडतं. बघा ह्या फटीमधून इकडं बर्फ पडतं. आणि हे सगळं मी बर्फावर उभं आहे आता. बघा इकडं बर्फ आहे, इकडं बर्फ आहे, इकडं बर्फ आहे. बघा हे बर्फ मी पायाने केले की बर्फ आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की थोडी जरी जागा असेल तर त्यातून बर्फ पाणी येतं आणि बर्फ पडतं का, किंवा पाण्याचं होतं मग बर्फ होतं. म्हणून इकडं पॅकबंद घरं असतात. थोडीसुद्धा जागा आतल्या हवा बाहेरच्या हवा आत येऊ शकत नाही, अशी घरं बनवण्याचा प्रयत्न केला जातो. पण अगदीच नव्हतं. पण तो काही हॉटेलमध्ये अशा प्रकारचा असल्यामुळं आत वायुविजन पाहिजे. वायुविजन नसेल तर आता आमच्या इकडचे काय ॲग्रिकल्चर कॉलेजमधले काही लोक म्हणजे एक्सपायर झालेले आहेत, आत गेले आणि त्यांच्या लक्षात आलं नाही, त्यांनी जे चालू केलं नाही आणि त्यामुळे त्यांना ऑक्सिजन काही मिळू शकला नाही. आणि म्हणजे बर्फाच्या एकदम ह्याच्यावर तुम्ही प्रदेशात याल त्यावेळी तुम्हाला ती दक्षता घ्यावी लागते. या ठिकाणी बघा ही घरं जी आहेत, आता हे हॉटेल आहे, सगळे काचने एकदम पॅकबंद आहेत. काचा काय वरचे सुद्धा काचा, बाहेर खिडकी तुम्हाला कोणाची दिसते का? या ठिकाणी इकडं सगळं काचेचं, ज्या ठिकाणी त्यांना हे काही काचा, हे बघा ह्या ठिकाणी घरं आहेत. पण ही काचा लावून, कारण काचाने कसं होतं की आपल्याला पॅकबंद होतात बऱ्याच गोष्टी काय, आणि बाहेरचं बी पाहता येतं दृश्य. असा खाना तो बहुत बढ़िया रहता है, हमने खाया है. आप सब लोग आइए और उनका कांटेक्ट कीजिए. आपका कांटेक्ट नंबर बताइए. मेरा कनेक्ट नंबर है 9906306030. और नाम? और राजू नाम है मेरा, कटरा से. हाँ बाद और बताइए और एक बार. और 9906 नजदीक रखिए. 9906306030. ये मेरा कनेक्ट नंबर है. और मैं कटरा का रहने वाला हूँ, कटरा वैष्णो देवी से. और कोई भी कॉन्टैक्ट में संपर्क में आना चाहता है वो हमसे संपर्क कर सकता है. अच्छा, चैनल के माध्यम से. अच्छा जी, यस ओके. ये हमारे साथ है अभी राजू है, राजू साहब. और वो कटरा से है. कटरा मीन्स यहाँ जम्मू कश्मीर में ये है. हाँ कहाँ है? वैष्णव देवी के नज़दीक ये है. तो आप कभी भी यहाँ मिल सकते हैं और आप यहाँ के खाना पीना का सब कुछ कांटेक्ट लेते हैं और वो अपना माहिती भी बताते हैं. तो आप इधर की परिस्थिति बताएंगे. हम कटरा के रहने वाले हैं. हम टूर का काम करते हैं. कश्मीर, हिमाचल, मनाली, शिमला, श्रीनगर, हर जगह के लिए हमारा ऑल इंडिया टूर रहता है. और ऐसे ही ग्रुपों के साथ, कैटरिंग के साथ, खाने के साथ रहता है. एकदम आप संपर्क कर सकते हैं हमसे खाने के लिए, ग्रुप के लिए. और आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया है कि जो हमारे पास आते हैं और हमारे इंटरव्यू ले रहे हैं. इनका भी बहुत बहुत शुक्रिया करना चाहता हूँ आपका. आपका फ़ोन नंबर बताइए, आपका पूरा फ़ोन नंबर और पता. मेरा मोबाइल नंबर है 9906306030. और बताइए एकदम. 9906306030. 7006732150. आपका वो केटरिंग का जो बिजनेस है उसका बिजनेस का कुछ नाम है क्या? कैटरिंग का बिजनेस अपना जो ट्रैवल्स का है वो अपना सोहिल टूर एंड ट्रैवल के नाम से है. अच्छा, कटरा में. और जो अपना कैटरिंग का है एकदम अच्छा से अच्छा खाना खाने के बारे में कस्टमर से बात करना, कैसा खाना रहेगा. अच्छा ओके थैंक यू सर. हे माझ्या पाठीमागे दिसत आहेत हा बर्फ आहे. हा बर्फाचा ढीग आहे. हा माझ्या पाठीमागे बसत आहे. हा संपूर्ण बर्फाचा ढीग आहे. हा संपूर्ण बर्फ आहे. हा बर्फ आहे संपूर्ण काय. आणि तर आपण ह्या बर्फावरती आता जाणार आहोत.
जाण्याचा प्रयत्न राहणार आहे का. हा बर्फ आहे. आपल्या लक्षात येईल की हे पूर्वी व्हॅली जी आहे ना, हा बघा, हा डोंगर आणि हा डोंगर ह्यांची उंची फार ह्यांच्यात डिफरन्स नाही आहे. ही जी व्हॅली बनलेली आहे, ही पूर्ण व्हॅली ही अशी खचत चाललेली आहे. पहा ह्या आणि हे असे वरून आलेलं पाणी, हे का, हे पाणी हे छोटं छोटं पाणी जे पाहत आहोत, हे पाणी, या पाणी थोडं झिरपं जाऊन हे इथं डोह बनतात आणि नंतर ते ओहोळ बनतो. आणि ह्या ओहोळ आहेत त्या पहा. आपण दुपारी 1:30 वाजलेले आहेत सर्वसाधारणत आणि आपण गुलमर्ग या ठिकाणी आहोत, सोनमर्ग या ठिकाणी आहोत. आणि सोनमर्ग म्हणजे हे J&K काश्मीर, जम्मू काश्मीर, श्रीनगरपासून सर्वसाधारणत 150 ते 200 किलोमीटर येतं, सर्व 200च्या आसपास. तर आपण या ठिकाणी मी तुम्हाला मुद्दाम दाखवलेला आहे की हे जे आपल्याला पुढचा ढिगारा दिसतो ना, हा ढिगारा बर्फाचा ढिगारा आहे. मधून पांढरा दिसतोय पहा, आणि वरून ते चिखल पडलेला आहे. म्हणजे वापस जायचं मध्ये हे जे आपण पाहत आहोत आता, मूळ मुद्दा या ठिकाणी मी हा व्हिडिओ चालू करण्याचं कारण की हा इथं टनेल तयार केला जातोय. हा टनेल 14 किलोमीटरचा टनेल आहे. काय यामुळं श्रीनगर आणि लद्दाख वगैरे हा जो भाग आहे, हा टनेलचा भाग सोंदा थोडा पिवळा दिसतो तिथं बोगदा. तर हा टनेलचा भाग आहे, 14 किलोमीटरचा टनेल आहे हा. त्याचं काम चालू आहे या ठिकाणी. काय तरी हा पहा आपल्याला दिसतंय बोगदा. हां, आणि हे बर्फाचे ढिगारेच आहेत, त्यात काय वाद नाहीत, आपल्याला माहीत आहे. हा पॉईंटच आहे की काय आपला, तर काय मग हे तिथंच आहे ना टनेल, हे इथलाच पॉईंट आहे. हां हां, सॉलिड वेस्ट ट्रीटमेंट प्लांट, सरबाल सोनमर्ग, सरबल सोनमर्ग. या ठिकाणी मी उतरल्यानंतर माझ्या लक्षात आलेलं आहे आणि मी चौकशी केल्यानंतर समजलं की या ठिकाणी हा टनेल प्रोजेक्ट आहे. हा 14 किलोमीटरचा हा टनेल प्रोजेक्ट आहे. हा टनेल प्रोजेक्ट हा 14 किलोमीटरचा इतका मोठा टनेल आहे का. या ठिकाणी ही हा CC2 टनेल, हां बघा, हा CC2 टनेल आहे ना. हा टनेल हा जो सुरू होतो तो 14 किलोमीटर पुढं आहे. तर ह्या टनेलला जोझिला टनेल प्रोजेक्ट असं म्हटलं जाते. जोझिला टनेल प्रोजेक्ट. ही जी अमरनाथ यात्रेचं ह्याला नाव दिलेलं आहे. वेलकम टू द यात्री लोकांचं या ठिकाणी वेलकम केलेलं आहे. जोझिला टनेल प्रोजेक्ट. हा बघा सगळा हा वरच्या साईडला तुम्हाला जरा जास्त व्ही दिसत असेल. हे वरती सूर्य आहे, पण हे आम्ही उभं राहिलं या ठिकाणी सूर्य नाही. सूर्य एकदम पलीकडच्या साईडचे डोंगर जरा पांढरे दिसतात. हा डोंगर एवढा पांढरा दिसत नाही.
हे सगळं बर्फ आहे समोर. तर या ठिकाणी ह्या रस्त्याची कामं वगैरे चाललेली असतात. ह्या टनेलचं मोठं काम चाललेलं असल्यामुळं आजूबाजूला हा जो जुना रस्ता आहे तो चालूच आहे. अद्याप टनेल चालू झाले ना, त्याचं टनेलचं प्रोजेक्टचं काम चालू आहे. हॅलो, हा व्हेरी गुड छान. या ठिकाणी थंडगार पाण्याला हात लय थंडी वाटते म्हणून ते हात पाण्यात घालत नाहीत. पहा, हा घालत आहे. एक काश्मीर की कलीमध्ये अशाच प्रकारचे एक झालेला आहे पिक्चर. हां, या ठिकाणी हो का. आपण आता सोनमर्ग या ठिकाणी गेलो होतो आणि हे जवळजवळ श्रीनगरवरून 81 किलोमीटर अंतरावरती आपण गेलेलो होतो. सोनमर्ग हे श्रीनगरपासून 81 किलोमीटरवरती आपण गेलेलो होतो आणि 81 किलोमीटरच्या पुढंही आपण काही 20 किलोमीटरपर्यंत म्हणजे जवळजवळ 100 किलोमीटर श्रीनगरपासून आपण लांब गेलेलो होतो. आता पुन्हा आपण श्रीनगरला चाललेलो आहोत. तर काश्मीरमधील श्रीनगरला आपण या ठिकाणी आलो की काश्मीरची जी राजधानी आहे ते काश्मीरच्या राजाने, तर त्या नगरीला आपण परत चाललेलो आहोत. श्रीनगर पाहू, 3 तासाचा रन आहे. त्यात आपल्याला काय काय कुठं काढता येतं केव्हा हे इथे तर आपण बघत आहोत. हे बघा, हे काळे पाषाण आहेत, पण हे पाषाण जे आहेत ते सगळे समुद्रात जलजन्य खडक आहेत. ते आपल्यासारखा तिकडचा टार खडक ज्याला म्हणतो किंवा दख्खनचे पठार म्हणजेच डेक्कन ट्रॅप नाही. हा हे गगनगिर आहे. आपल्याकडे एक शाळा आहे गगनगिरी आणि गगनगिरी शाळा आहे. हे गगनगिर फक्त गगनगिर म्हणून हे एक गाव आहे या ठिकाणी. आणि तिथं सुद्धा हिमालयातून गगनगिरी नावाची जी काही संस्था आहे ही बहुतेक ह्या परिसरामधूनच आहे. आपला हा जो भाग आहे टिंगरेनगरमध्ये गगनगिरी शाळा आहे ती ह्याच परिसरामधील प्रमुख संस्था इकडची आहे. आपल्या माहितीसाठी कुलन म्हणून गाव आहे आणि ह्या गावात हे कुलन गाव आहे. हे